नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि माझे मिस्टर आणि भाऊ गेले होते आता जस्ट बाहेर. माझे मिस्टर ऑफिसला गेले होते आणि गाऊ स्कूलला गेली होती. तर गाऊला सोडून मी आले आणि गरम पाणी केलेलं होतं किटलीमध्ये. तर पटकन 2 ग्लास पाणी प्यायला घेतलं. त्यासोबत माझी थायरॉईडची टॅबलेट आहे, तर ती टॅबलेट देखील घेतली आणि सकाळी सकाळीच घेते शक्यतो, परंतु आज जरा उशीर झाला मला. आणि सकाळी सकाळची मेन कामं उरकली ना की खरंच खूप छान वाटतं. आणि हा माझा टायमिंग असतो याचा. इथे मी विचार करत असते की मला आज दिवसभर काय काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, वॉकला जायचं आहे किंवा काही दिवसभराची कामं असतील तर ती ॲडजस्ट कशी करायची. त्यामुळे मग मी इथे निवांत असते यावेळी. आणि असा टायमिंग भेटला पाहिजे दिवसातनं एकदा तरी. आणि शक्यतो मी फोन कमी बघण्याचा ट्राय करते. फोन एकदा हातामध्ये घेतला ना, कामं सगळी तशीच राहतात आणि आपण रील्स वगैरे पाहत बसतो. त्यामुळे मग मी शक्यतो असं वाटतं की एक फोनसाठी वेगळा टायमिंग असतो. घरातली सगळी कामं आवरली की मग त्यानंतर जरा वेळ फोन पाहायचा, जरा वेळ झोप काढायची, कारण झोपही महत्त्वाची असते. सकाळी लवकर उठतो, रात्री लेट होतो कधी कधी झोपायला, त्यामुळे सकाळी झोप भेटत नाही सकाळची. त्यामुळे मग मी दुपारी जरा वेळ राघवसोबत झोपून घेते. आणि हा टायमिंग म्हणजे माझ्यासाठी एक स्वर्गसुख असतो. घरामध्ये कोणी नसतं, राघव झोपलेला असतो, फक्त माझा टाईम असतो इथे. ह्यावेळी मी माझा व्हिडिओ देखील एडिट करते, कारण तेव्हा माझं माइंड असतं ते खूप फ्रेश असतं. आणि यानंतर आम्ही वॉकला निघालो होतो आंघोळ वगैरे करून. तर मी 9 वाजता वॉकला जाते, तर आंघोळ वगैरे करूनच जाते. सो मला देवपूजाही करता येते त्यावेळी. त्यामुळे आणि खूप थंडी आहे बाहेर, वातावरण खूप थंड आहे एवढ्यामध्ये. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही इथे पार्कला आली आहे आणि माझी मैत्रीण आहे, तर ती अजून आली नाही आहे. तिचा वाट पाहते मी तिची. आणि तुम्ही असंच घरामध्ये बसून बोर वगैरे होत असाल ना, सकाळचं वॉकला निघून जावं. वातावरण थंड आहे आत्ता. आणि आमच्याकडे इथे मस्त असं कॉर्निश आहे, मला खूप छान वाटतं कॉर्निशला. आणि मी नेहमी वॉकला येते इकडे. तर मी आता हळूहळू थोडी जॉगिंग स्टार्ट केली. इंटरवल जॉगिंग करत होते मध्ये. आणि आता मी म्हणजे ह्या मोठ्या 2.5 किलोमीटरचा हा एक पार्क आहे. म्हणजे राऊंड याचा बाहेरचा 2.5 किलोमीटर आहे. तर याला मी 2 राऊंड मारते जॉगिंगचे, मला जेव्हाही जमेन तेव्हा, कारण मोस्टली विकेंडलाच टाईम भेटतो त्यामुळे. आणि वॉकवरून आल्यानंतर इथे मी ऑमलेट करायला घेतलं. तर हे राघवसाठी ऑमलेट बनवलं होतं मिठाचं, परंतु त्याला ना प्लेन ऑमलेट जास्त आवडत नाही, त्याला कांदा घालूनच ऑमलेट आवडतं. तो कच्चा कांदाही तसंच खातो, त्यामुळे मग मी त्याला जर कांदा वगैरे घातलेलं ऑमलेट दिलं ना तर तो आवडीने खातो. तर मी पहिल्यांदा प्लेन ट्राय केलं, म्हटलं काय करेल, म्हणजे खाईल की नाही. आणि त्याने राघवने ना सुरी काढली होती, तुम्ही पाहू शकता ड्रावरमधून. आणि माझं लक्षच नव्हतं, मी इकडे कुकिंगमध्ये बिझी होते आणि असं काही म्हणजे त्याने बाजूला काढून ठेवली. मग त्यानंतर मी पाहिल्यावरती ती पुन्हा वरती ठेवून दिली. राघव खूप मस्तीखोर झाला होता, अजिबात ऐकत देखील नाही. हे काढ ते काढ सगळं काढायचं असतं त्याला. आणि इथे माझं ऑमलेट होतं, मीही प्लेनच ऑमलेट बनवलं होतं, कारण मला ना कंटाळा आला होता वॉकवरून. सकाळपासून दिवसभर कामं चालू होती आणि व्हेजिटेबल कट केलेले नव्हते, त्यामुळे मग मी असं प्लेन ऑमलेट काढून दिलं. आणि शक्यतो मला प्लेन ऑमलेटच आवडतं, परंतु त्यासोबत काहीतरी लागतं, चपाती वगैरे. आज काही नव्हतं, आज मी असंच प्लेन ऑमलेट खाणार होते. नमस्कार मंडळी. तर मी आता राघवसाठी ना गुळाचा काला करून ठेवला आहे. त्याने ऑमलेट खाल्ला आहे, परंतु आल्यावरती बाहेरून भूक लागेल, कारण मी गिफ्ट मार्केटला चालली. मला मुलांसाठी रिटर्न गिफ्ट आणायचे, छोटे मुलांसाठी बर्थडेसाठी. तर मी इथे आता चहा घेते, मला खूप उशीर झाला आज चहा घ्यायला, त्यामुळे म्हटलं चला आता चहा घेऊन मग बाकीचे कामं करायची. इथे राईस लावला आहे आणि सकाळची ना चवळीची भाजी केलेली होती, तर चवळीची भाजी देखील आहे थोडीशी गाऊसाठी. आणि मी राईस आणि योगर्ट आणि सोबत काही सॉर्टेड व्हेजिटेबल्स वगैरे करेल, किंवा राईस आणि व्हेजिटेबलचा पुलाव वगैरे करेल विथ योगर्ट, असं काहीतरी प्लॅनिंग करते दुपारी खाण्याचं. आणि तुम्ही आधी विचार करून ठेवलं ना तुम्हाला दुपारी वगैरे काय खायचं, मुलांना काय द्यायचंय, तर मग ते इझी पडतं. मला तरी इझी पडतं, कारण बाकीच्या कामांमध्ये ना कधी कधी स्वयंपाकाकडे लक्ष द्यायला दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की आधी प्लॅनिंग करेल. तर मी हे 3 महिने असेच केले, जेव्हा मी वेट लॉस डाएटवर होते ना,
तेव्हा मी प्लॅनिंग करून ठेवायचे मला काय खायचं आहे संध्याकाळी दुपारी. त्यामुळे मग मला ना वेळ वाचायचा, माझा विचार करायला वेळ भेटायचा सकाळी सकाळी जर प्लॅनिंग केली तर. आणि ना जे तुम्ही क्रेविंग होते, तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग होते, त्यामुळे तुम्ही अनहेल्दी खाल्लं जातं तर ते अवॉइड होतं. त्यामुळे हे मला मी आधी ऐकलेलं आहे बरेचसे वेट लॉस डाएट म्हणजे डायटिशियन आहेत त्यांच्याकडनं, परंतु हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करून ठेवता तेव्हा तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला असं वेगळं काही खाण्याची क्रेविंग होत नाही. आणि जर तुम्हाला चटपटीत खायची क्रेविंग झाली तर तुम्ही मखाणाचं चाट बनवू शकता, चना चाट बनवू शकता. पाणी प्यायचंय. काय? अच्छा, बंद आहे ती, तिकडे आली ते पकली. चल. नमस्कार मंडळी, तर आम्ही चाललो गिफ्ट मार्केटला आणि स्वयंपाक वगैरे करून ठेवलाय. क्लिनिंग राहिलं माझं, म्हटलं आल्यावरती करेल, राघव झोपेल तर त्यानंतर. आणि आज संध्याकाळी आम्हाला हळदी कुंकवाला जायचं 4 वाजता. तर सध्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने साड्या वगैरे बाहेर येतात कपाटातल्या. आणि अशा प्रकारे आपली झालं ना राघव रिटर्न गिफ्ट घेऊन. राघवच्या बर्थडेचे रिटर्न गिफ्ट फिनिश्ड. तर बरंच सामान घेतलंय आम्ही आता. राघवला आवडलं ते. राघवसाठी पण घेतले ना एक. नमस्कार मंडळी, तर राघव झोपलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 2:15. मला गावला आणायलाही जायचे, परंतु अजून थोडा वेळ आहे, एक अर्धा पाऊण तास आहे. तर मी म्हटलं की मी आता माझ्यासाठी ना व्हेजिटेबल राईस बनवणार आहे. राईस मी 100 ते 150 ग्रॅम मोजून टाकणार आहे, शिजलेला राईस. आणि व्हेजिटेबल कट करून ठेवले तिथे मी. फ्रेंच बीन्स, गाजर आणि फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी. सोबत पनीरही टाकणार आहे मी थोडं. जर मी पनीर घेणार असेल तर मी 100 ग्रॅमच राईस घेईल, अदरवाईज मी 150 ग्रॅम घेईल आणि सोबत हे व्हेजिटेबल जातील. परंतु पनीरने काय होतं की प्रोटीन कंटेंट वाढतात आणि मला लंचमध्ये खायचंय, तर थोडंसं हाय प्रोटीन थोडं हाय कॅलरी झालं तरी चालतं. तुम्ही मोजून घेऊ शकता, प्रत्येक इन्ग्रेडियंट तुम्ही मोजून घ्या, त्याचे किती कॅलरीज आहेत ते काउंट करून टोटल करा. आणि तुम्ही ड्राय इन्ग्रेडियंट म्हणजे शिजण्याच्या आधीचे इन्ग्रेडियंट आहेत तर ते तुम्ही वजन करायचे आहेत आणि त्या अकॉर्डिंगली कॅलरीज निघतात. तर आता मी मस्तपैकी फोडणी देते, तडका देणारे. मसाला राईस म्हणू शकता तुम्ही याला, पण मी व्हेजिटेबल राईस म्हणते. एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे आणि माझ्याकडनं थोडंसं जळालेलं आहे कारण शेंगदाणा तेल आहे त्यामुळे. तर मी पटापट घालून घेते आता तडका. तर याच्यामध्ये माझे जे व्हेजिटेबल आहेत तर ते चांगले शिजले पाहिजेत, त्यामुळे मग मी इथे पहिल्यांदा फ्रेंच बीन्स आणि गाजर घालून चांगलं शिजवून घेणार आहे. तुम्ही हिरवी मिरची लसणाची फोडणी देऊ शकता, मी तसं काही करणार नाहीये, मी साधा करणार आहे राईस.
नमस्कार मंडळी. तर मी निघाली हळदी कुंकाला, मुलांना घेऊन निघाले. गावचा क्लास आहे तर टॅबलेटही घेऊन चालले मैत्रिणीकडे, तिथेच अभ्यास करत बसेल. टेस्टचा क्लास आहे ना आता. तर चला जाऊयात आपण हळदी कुंकवाला. आणि राघव झोपला होता, तोपर्यंत घरातली कामं आवरून घेतली मी. काय देती मला दे ना मग. काय काय आहे ग ताई? काय? अरे वा वा वा. हळदी कुंकू दिख रहे क्या सारे? आणि या आधीचं हळदी कुंकू देव्याने ताईंकडे होतं आणि या नीताताई आहेत ब्लॅक साडीमध्ये, तर त्यांच्याकडे आम्ही आलो होतो. तर त्या सेम बिल्डिंगमध्ये राहतात, सो तिकडचं झालं की इकडे होतं लगेच हळदी कुंकू. आणि त्यांनीही खूप छान डेकोरेशन केलं होतं. दोघींचं डेकोरेशन एकदम सुंदर होतं आणि खरंच खूप छान वाटतं. हळदी कुंकवांच्या सीझनमध्ये मी तुमच्याबरोबर बऱ्याचदा शेअर केलेलं आहे. आणि माझं डाएट संपल्यापासनं मी पहिल्यांदा पाव खाते. तर इथे दाबेली बनवली होती ताईंनी, तर खूप छान झाली होती आणि घरी बनवली होती, त्यामुळे मला असं वाटत होतं की खाल्ली पाहिजे. सो मी एक दाबेली खाल्ली होती. आणि यानंतर आम्ही मैत्रिणींनी मिळून मस्त असा डान्स केला. आणि हळदी कुंकू झाल्यानंतर मी घरी आले. मला माझ्या मिस्टरांसाठी जेवण बनवायचं होतं आणि गाऊनही काही खाल्लं नव्हतं. सो मग मी म्हटलं की फोडून अंड्याचं कालवण बनवेल, कारण माझ्याकडे ना मसाला काढलेला होता, म्हणजे आपलं जे वाटण असतं ना तर ते काढलेलं होतं. सो मी पटकन फोडून अंड्याचं कालवण बनवणार होते आणि ते पटकन होतं बॉईल्ड एगचं बनवण्यापेक्षा, कारण बॉईल करायला वेळ जातो, नंतर परत फोडणी द्यायची आणि टेस्टलाही मला ना फोडून अंड्याचं कालवणच खूप आवडतं. तर इथे मी साधा तडका दिला होता, हळद, लाल तिखट आणि घरचा मसाला. त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलं आणि वाटण छान परतून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं, तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार. आणि हे पाणी आहे ना मोठ्या गॅसवर तुम्ही गरम करा. चांगलं गरम झालं म्हणजे बॉईल होण्याच्या आधी, आणि गरम झालं पाहिजे, फक्त बॉईल म्हणजे उकळी नाही आणायची. गरम झालं की बारीक गॅस करायचा, त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची, वेगवेगळ्या ठिकाणी टाकायची, एकाच ठिकाणी नाही टाकायची. आणि मग त्यानंतर बारीक गॅसवरतीच थोडंसं झाकण ठेवायचं, एक 10 मिनटं. बारीक गॅसवरती झाकण ठेवून 10 मिनटं तुम्ही शिजवलं की अंडी आहेत तर ती थिक होण्यास स्टार्ट होतात. आणि मग त्यानंतर तुम्ही मोठा गॅस करू शकता, सो जेणेकरून अंडी आहेत तर ती फुटणार नाहीत. तर आता इथे बॉईल आला होता, छोटा बॉईल आला होता, जास्त बॉईल येऊन नाही दिला मी म्हणजे माझ्या फोडणीला. तर त्याच्यामध्ये मी बारीक गॅस केला आधी आणि त्यानंतर एग्स फोडून टाकले. तर 3 एग्स टाकले होते मी आणि आता हा असाच बारीक गॅस ठेवणार होते मी. तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल, बारीक गॅसवरती जरा वेळ शिजू द्या, एक 5-10 मिनटं, आणि त्यानंतर मोठा गॅस करून द्या. आणि इथे माझ्या भाकरी देखील रेडी होत्या. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.